परिषद धाराशिव या अतिशय स्तुत्य असा उपक्रम की जी नासा संशोधन केंद्रामध्ये भेट देण्यासाठी आज जिल्ह्याभरातून 5वी ते 7वीचे 98 विद्यार्थी आणि 8वी 9वीचे साधारणतः 80च्या आसपास विद्यार्थी आणि त्या विद्यार्थ्यांमधून जे प्रत्येक तालुक्यातून प्रथम येणारी मुलगा आणि मुलगी आणि 8वी ते 9वी मधून जे जिल्ह्यातून पहिला आणि दुसरा येणार आहेत असे एकूण 20 विद्यार्थ्यांना संधी मिळणार आहे। तर आमची पालक आणि मी एक स्वतः शिक्षक म्हणून एक मागणी अशी राहील की या ठिकाणी दानशूर व्यक्ती असतील, लोकप्रतिनिधी असतील किंवा जिल्ह्यातील शिक्षणप्रेमी नागरिक, तर आमच्या 20 विद्यार्थी तरच नासाच्या सहलीसाठी जाणार आहेत, परंतु त्यातील आमची मागणी अशी राहील की प्रत्येक तालुक्यातून प्रथम येणारे 3 क्रमांक, मग ती मुलगा आणि मुलगी असे 48 मुलांना संधी द्यावी आणि जेणेकरून त्याचा फायदा पुढच्या वर्षी आमच्या जिल्हा परिषद शाळेमधील विद्यार्थी वाढीसाठी होणार आहे। म्हणून प्रथम 3 क्रमांकांना जर गेलं तर त्याचे अतिशय सकारात्मक परिणाम जिल्हा परिषदच्या पटसंख्येमध्ये वाढीमध्ये दिसतील आणि त्याचा सर्व खर्च आता जी 20 मुलांचा जिल्हा परिषद करणार आहे त्यांच्या राहण्याचा, खाण्याचा आणि विमानवारीचा, तर ह्याही विद्यार्थ्यांचा केला तर त्यांना एक प्रकारची प्रेरणा मिळून पुढच्या वर्षी आम्ही सुद्धा शिक्षक संघटनेच्या माध्यमातून आमचा जो कोविडचा निधी आहे तो सुद्धा आम्ही काही देण्यासाठी आमच्या शिक्षक संघटना पुढे आलेल्या आहेत। तर तो ही जर केलं तर अतिशय स्तुत्य असा मला वाटतं भारत देशातला हा पहिला जिल्हा परिषदचा उपक्रम राहील आणि आपल्या अर्चनाताई पाटील यांच्या कार्यकाळातील ही जा नासाचा जो उपक्रम आहे तो अशीच स्तुत्य असा हा उपक्रम आहे की आजच्या ह्या जेएनजीसाठी खरंच कौतुकास्पद आहे। नमस्कार, माझे नाव समृद्धी सतीश शिंपले, मी तालुका कळंब, जिल्हा धाराशिव, राहणार शिराडून येथून आलेली आहे। याच्या आधी नासा परीक्षेतील तालुकास्तरीय पेपरमध्ये माझा मुलींमधून जिल्ह्यामधून प्रथम क्रमांक आहे 134 गुण घेऊन, आणि हा पेपर देखील मला सोपा गेलेला आहे। त्यामुळे या पेपरमध्ये निश्चितच मी जिल्ह्यामधून प्रथम क्रमांक मिळवेन। धन्यवाद। काय तुमची मागणी आता? संख्या 20च विद्यार्थी जाणार आहेत, अजून जास्त विद्यार्थी केले पाहिजे का? असं काही नाही, कारण 8वी 9वीची लेवल बघून त्यांचे 4च गेले पाहिजे, आमचे 16च गेले पाहिजे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।